मुंबईमध्ये मंत्रालयात जातोय, कारण पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण पाहतो या क्षणाची। मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सुरक्षा जाळीवर उडी मारण्यात आलेली आहे। अर्थात या मागण्या काय आहेत ते इतक्यात समोर आलेले नाहीये, मात्र संबंधित व्यक्तीकडून मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। संबंधित व्यक्तीला त्या सुरक्षा जाळीवरून बाहेर काढतायत। पोलिसांकडून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न संबंधित व्यक्तीने केला आणि त्या व्यक्तीला या सुरक्षा जाळीवरून बाहेर काढताना पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे बाहेर काढण्याचा, आणि त्याचे दृश्य आपण पाहतोय। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय नेमकी मागणी आहे या व्यक्तीची? काय कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न झालाय? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरून खरं तर या व्यक्तीने जे आहे नागरिकाने या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतोय। मात्र आपण या ठिकाणी बघितलं असेल तर जी सुरक्षा जाळी लावण्यात आल्यामुळे त्या ज्यांनी उडी मारली त्याचा जीव जो आहे तो वाचलेला आहे। पोलीस जे आहेत ते आता या संबंधित इस्माला जे आहे ते बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। इस्माची मागणी आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही असं त्याचं म्हणणं आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर त्याने ज्यावेळी उडी मारली त्यावेळी त्याने इन्क्लाब जिंदाबाद आणि काही पेपर जे आहेत ते त्याने तिथे आणलेले आहेत आणि त्यावर देखील असलेलं आहे की इन्क्लाब जिंदाबाद 7/12 संदर्भातलं हे खरं तर प्रकरण आहे। जमिनीच्या व्यवहाराबाबत हे प्रकरण असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। आता पोलिसांनी जे आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर विक्रांत, वारंवार अशा घटना ज्या आहेत त्या मंत्रालयात आपल्याला होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर त्यासाठी खरं तर इथे सुरक्षा जाळी लावण्यात आलेली आहे। प्रत्येक मजल्यावर खरं तर इथे जाळी लावण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील हे आत्महत्या करण्याचं प्रमाण जे आहे ते थांबताना दिसत नाही। लोक कुठेतरी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात, विविध मागण्या घेऊन येत आहेत। त्यांच्या ग्रामीण भागात त्यांच्या समस्या सुटल्या जात नाहीयेत, त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार आपल्याला सातत्याने होताना पाहायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर अजूनही खरं तर त्या इस्माला जे आहे ते पोलीस बाहेर जाण्यासाठी बाहेर काढतायत। मात्र तो इसम जो आहे तो जी सुरक्षा जाळी लावण्यात आलेली आहे त्या जाळीवर अजूनही आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतोय। विक्रांत, खरंय सुशांत, या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय तो इसम अजूनही सुरक्षा जाळीवर आहे। 2 पोलीस हे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काही कागदपत्र सुद्धा या जाळीवर पडलेली होती जी त्या पोलिसांनी उचललेली आहेत। आता पोलीस त्या इस्माला त्या जाळीवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। एका व्यक्तीनं मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर उडी मारलेली आहे। 7व्या मजल्यावरून ही उडी मारलेली आहे। काही वैयक्तिक कारण आहेत, काही वैयक्तिक प्रश्न आहेत, ते सोडवले जावे अशी मागणी त्या व्यक्तीची आहे, अशी माहिती आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी आपल्याला दिलेली आहे। ही लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। मुंबईमध्ये मंत्रालयामधून ही दृश्य, मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर एका व्यक्तीनं उडी मारून आंदोलन केलंय। 7व्या मजल्यावरून ही उडी मारण्यात आलेली, मात्र सुरक्षा जाळीवर तो व्यक्ती पडला, त्यामुळे त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसलेला आहे। मात्र त्याच्या नेमक्या मागण्या काय होत्या त्या सुद्धा अगदी काही वेळात समोर येतील।